नवरा आणि बायको जेवण करत असतात. नवरा: ए ऐक ना. बायको: जेवताना बोलू नये, थोड्या वेळाने जेवण उरकल्यावर. बायको: हां आता बोला. नवरा: आता काय कपाळ बोलू, तू झुरळ खाल्लं लिंबाच्या लोणच्याची फोड समजून. आज शेजारींसोबत भांडण झालं. ती म्हणाली, दम असेल तर एकटा येऊन भेट. तेव्हापासून माझं मन बेचैन झालंय. सालीनं धमकी दिली की ऑफर. वडील: एक रेड लेबल घेऊन ये. मुलगा: 90 आणू का क्वार्टर. वडील: अरे कुत्र्या, चहा पावडर आण. ज्या विवाहित पुरुषांना स्वयंपाक करायला जमतो त्यांच्या बायकांची तब्येत नेहमीच खराब असते. लय डोकं चालवल्यानंतर मी हा शोध लावलाय की आपण बिना चपलेचं चालू शकतो, पण चप्पल आपल्याशिवाय चालू शकत नाही. बायको: अहो, उन्हाने माझी स्किन खूप ऑइली झाली. सांगा मी काय करू. नवरा: विम बार लाव, सगळा चिकटपणा घालवतो. हेल्मेट आणि बायकोचा स्वभाव एकदम अगदी सेम टू सेम. डोक्यावर घेऊन फिरलं तरच जीव वाचतो. नशिबात लिहिलेलं कोणीही बदलू शकत नाही. बाजारात बटाटे विकत घेताना तुम्ही बटाटे बाजूला काढून ठेवता ना, तेच बटाटे तुम्हाला वडापाव आणि समोसामधून परत मिळतात. बायका खुश तेव्हा नवरे खुश, पण नवरे खुश तर बायकांना प्रश्न पडतो की हा कसा काय खुश. बायको: जेवण कसं झालंय. नवरा: तू पण ना भांडणाला कारणच शोधत असतेस.